नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे नेते आहेत ते आता ह्या नेत्यांमध्येच आपल्याला काही दिवसांपासून वाद होताना पाहायला मिळत आहे। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यामध्ये सध्या वाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गजानन कीर्तिकर हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहे, तर ठाकरे गटाकडून गजानन कीर्तिकर यांचा मुलगा म्हणजेच अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि त्या ठिकाणाहून रामदास कदम यांचे जे पुत्र आहेत सिद्धेश कदम यांना उमेदवारी मिळावी याकरिता रामदास कदम जे आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। रामदास कदम हे जे आहेत यांचा असा आग्रह आहे की जर अमोल कीर्तिकर यांनी जर ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली तर गजानन कीर्तिकर हे मैदानामध्ये उतरणार, शिंदे गटाकडून मात्र आपल्या मुलाच्या विरोधामध्ये ते प्रचार करणार नाही आणि एकंदरीत बिनविरोध ते निवडून यावे याकरिताच ते शिंदे गटाकडून उमेदवारी घेणार आणि निवडणूक लढवणार नाही। असे जर प्रयत्न करणार असतील तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही लोकसभेची तुम्ही निवडणूक लढवू नका, असा एकंदरीत वाद जो आहे तो या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि थोड्याच वेळामध्ये रामदास कदम हे एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेणार आहेत आणि या दोन्ही नेत्यांमध्ये सगळा जो वाद आहे तो निपटावा याकरिता आता एकनाथ शिंदे हे स्वतः या दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थी करणार आहे। कारण आपण पाहिलं की दिवाळी सुरू आहे आणि या दिवाळीमध्ये ह्या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद होताना पाहायला मिळत आहे, एकमेकांवरती टीका टिप्पणी करत आहे। अगदी हे जुने शिवसैनिक आहेत, बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत आणि तेव्हा जे काही वाद यांच्यामध्ये झाले असतील किंवा तेव्हा काही बंडखोरी झाली असतील ते सगळं जे म्हणजेच जुने वाद काढून एकमेकांवरती आता चिखलफेक करण्याचा जो काम जो आहे तो एकमेकांवरती सध्या हे दोन्ही नेते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रामदास कदम हे ठिकठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांना प्रतिक्रिया देत गजानन कीर्तिकर यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे गजानन कीर्तिकर यांनी स्वतः एक प्रेस नोट जारी केली आणि त्या प्रेस नोटच्या माध्यमातून रामदास कदम यांच्यावरती अनेक टीका टिप्पणी केलेली आहे। आपण पाहतोय की सुरुवातीला या म्हणजे शिंदे गटाने अशी भूमिका घेतलेली होती की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत आणि म्हणून एकंदरीत आम्ही ही बंडखोरी केलेली आहे, हा उठाव केलेला आहे असं ते म्हणत होते। मात्र आता आपण पाहतोय की मतदारसंघावरूनच ह्या नेत्यांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे इतर पक्षासोबत हे वाद न होता आपल्याच नेत्यांसोबत हे वाद होताना पाहायला मिळत आहे। महायुती आता झालेली आहे आणि असे वाद आता आपल्याला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असे अनेक वाद होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। मात्र शिंदे गटामध्ये ज्या प्रकारे हे दोन्ही वरिष्ठ नेते एकमेकांवरती टीका करत आहे हे बघून आता आगामी दिवसात देखील असे अनेक वाद हे उफाळून येतील अशी एक चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। एकनाथ शिंदे आता कशा पद्धतीने ह्या दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थी करतील हे पाहावं लागेल। त्याचसोबत ज्या प्रकारे रामदास कदम हे असं म्हणत आहेत की तुम्ही तुमच्या मुलाच्या विरोधामध्ये जर निवडणूक लढवली तर तुम्ही प्रचार करणार नाही आणि तुमचा मुलगा बिनविरोध निवडून यावा म्हणून तुम्ही प्रयत्न करणार, उमेदवारी घेऊन तुम्ही घरामध्येच बसणार, असे तुम्ही प्रयत्न आपल्या मुलाला जिंकवण्यासाठी तुम्ही करणार आहात, अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते रामदास कदम हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि दुसरीकडे आता एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर नक्की दोन्ही नेत्यांपैकी कोण मागे फिरणार हे पाहावं लागेल। ज्या प्रकारे गजानन कीर्तिकर हे ऍक्टिव्ह झालेले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ज्या प्रकारे ते ऍक्टिव्ह झालेले आहेत, नक्की ते एक पाऊल मागे जाणार का आणि असं म्हणणार का की पक्षाला की आता मी निवडणूक लढवणार नाही किंवा इतर नेत्यांना किंवा रामदास कदम यांच्या मुलाला तुम्ही चान्स देऊ शकता, अशा प्रकारे प्रतिक्रिया देते माघारी येणार का हे पाहावं लागेल। नक्की आज रामदास कदम यांची समजूत काढण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश येणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई।